हा पहा, बिचारा दिवसभर काम करून करून थकतो. पांडू. जी मालक. रमाबाईंनी सांग आम्ही आलो आहोत. जी पर मालक, रमाबाईंनी साहेब दादासाहेबांच्याच घरी गेले शेजारी. बोलवून आणू का? नाही नाही, असं आम्हीच जातो तिकडे. जी. Opening the heart results in greater forgiveness and increased motivation to give and receive love and support. With this new awareness, I hope. रमाबाई आता ढिटाईने वाचू लागल्या आहेत. इंग्रजी वाचनाचे गणित जमलेले आहे, परंतु लिहिण्याचे साधलेले नाही म्हणावे तसे. नाही माधवराव, तुमच्या घरातील दडपण व विरोध लक्षात घेता तुम्ही मोठ्याच निश्चयाने रमाबाईंना इथवर शिकवलं. त्याचे सारे श्रेय त्यांच्या चौकस बुद्धीला, विचारशक्तीला आणि चिकाटीला जाते. आणि तुमच्यावर असलेल्या असीम प्रेमाला सुद्धा. माधवराव, त्यांची तुमच्यावर अविचल निष्ठा आहे आणि ती आंधळी नाही हे विशेष. तुमच्या गुणांची जाण आहे त्यास. असे जाणते प्रेम, अशी डोळस निष्ठा फारच दुर्मिळ. रमाबाई, फारच छान. आता निबंध लिहावयाचा सराव करावयास घ्या. अगोबाई, इंग्रजीतून निबंध? चला. नाही नाही, ते नंतर, आधी मराठीतून. असे होय, बरे. मग सांगा ना. म्हणजे निबंध लिहिला म्हणजे आपली मते, आपले विचार आपल्याच मनाशी स्पष्ट होतात आणि वैचारिक प्रगती साधली जाते. म्हणजे बघा, एखादा विषय आपणच निवडायचा, म्हणजे आपणच एखादा विषय ठरवायचा आणि आपल्याला काय वाटते ते 15 ते 20 ओळीत नेटकेपणाने लिहून काढावयाचे, संक्षिप्तपणे. काय शांता? हो आई. मग आज मी तुम्हा साऱ्या जणींना एक विषय देणार आहे आणि उद्या त्यावर तुम्ही निबंध लिहून आणावयाचा. काय? मग विषय आहे स्त्रियांची संसारातील कर्तव्ये. विषय तर चांगलाच आहे. नेहमीप्रमाणे शांतेचाच निबंध सर्वात उजवा ठरेल. पण यावेळी रमाबाई आहेत जोडीला. विचार अधिक करावा लागेल शांतावांचं. काय? वहिनी, अहो तांदूळ वाळत घातले होते, नाही ते वाटून झाले का? घावन घातले करायचे आहे. झाले गोताई, केव्हाच झाले करून. मात्र तुम्हीच करा हो, तुमच्या हातचे चांगले होतात. बरे. अगो, हा बाबा कसा नाही आला अजून? बाबा, ए बाबा, अरे आणतोयस ना पेटी? हो हो हो, आलो आलो. ठीक आहे, दे. काय आहे त्याच्यात? बघायचंय का तूच? हो. बस सांगते. अरे, माझ्या भाचीचे लग्न आहे ना, वेणूचे, अमरावतीस. अमरावती? तुम्ही पण जाणार आहात की काय? का रे बाबा, घाबरलास का एकदम? नाही नाही, म्हणजे तुम्ही माझ्या आवडीचे काही ना काहीतरी रोज करीत असता ना. आता तुम्ही नाही म्हटल्यावर. अगो बाई, बघितलेत ना वहिनी, कसा बोलतोय ते. म्हणजे काय रे, आम्ही काय सगळ्या जणी सासू करतो का रे तुला? अरे नाही रे बाबा, मी नाही हो जाते. अरे पण सगुणा आणि रावजी जायचे तिकडे. म्हटले यातले 2 जिन्नस त्यांच्या हाती पोचवावे, म्हणजे मिळतील वेणूला. ते दाखवायचे होते ताईस, म्हणून मागवली होती हो पेटी. तुला बघायचेत का दागिने? हो हो हो, बघायचेत. बर ताई, ही बघनत. कसे पाणीदार मोती येत नाही, आमच्या वेणूला अगदी शोभून दिसेल हो. अगो, सोनचाफ्यासारखी कांती आहे हो तिची. खरेच हो वहिनी, फारच सुंदर आहे. छान छान छान. या बघा. पण सुभद्रा काकू, नाकात नथ का घालतात? अगो बाई, सांगू का तूच?
सांगते. अरे बाबा, अरे मुलगी लग्न होऊन सासरी जाते हो ना, तेव्हा तिला ज्याच्या त्याच्या समोर नतमस्तक व्हावे लागते हो सारखे. पण तिने माहेरच्यांचे आणि स्वतःचे नाक मात्र राखावयाचे असते. अरे नाक म्हणजे स्वाभिमान हो, त्यामुळे स्वतःचे नाक सासरच्यांच्या मुठीत जाऊ नये ना म्हणून घालावयाची असते नथ, नाकाची रखवाली करण्यासाठी. कळले का? असे आहे होय. बाबा आण ती नथ इकडे आण. बघितलेस ना ताई, कसा निरखून बघत होता नथीकडे ते. बरे ताई, ही बघ जोडवी. आणि बरे का बाबा, तशीच ही जोडवी हो. अरे अंगठ्या शेजारच्या बोटात घालावयाची असतात ही वधूने. अंगठ्या शेजारचे बोट ना संतापाचे असते. पण लग्न होऊन सासरी गेल्यावर संताप काय कामाचा, हो की नाही? म्हणून घालतात ही जोडवी. म्हणजे रागा रागाने पाय आपटत जर का वधू कधी चालायला लागली ना, तर जोडव्यांचा आवाज होतो आणि तशी ती लगेच भानावर येते. आणि जोडव्यांचा आवाज न करता शांतपणे चालायला लागते हो. बघितलेत ना वहिनी, कसा कसा चोरून बघतोय ते. हे पण बघायचंय का? होय. द्या बघा. सांगावयाचे तात्पर्य असे की तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे सत्यासाठी आपण कठोर व्हावयास हवे. ते म्हणतात, नारायणी जेणे घडे अंतराय, होका माय बाप त्यागावे ते. जर नारायणापासून ताटातूट होणार असेल तर प्रत्यक्ष आई बापांचाही त्याग करण्यास मागे पुढे पाहू नये. आपल्या दृष्टीने नारायण म्हणजे सत्य, आपला नवा विचार. तेव्हा या विचाराच्या प्रस्थापनेसाठी वेळ प्रसंगी आपल्या आई बापांशीही कठोरपणे वागण्यास प्रत्यवाय नसावा. त्याखेरीज नवा विचार रुजणारच नाही. तेव्हा जसा नारायण हा सर्वांहून महत्वाचा, तसाच आपला नवा विचारही सर्वांहून महत्वाचा. आणि त्यासाठी वेळ प्रसंगी केलेले कठोर वर्तन हे समर्थनीयच आहे. आम्हास या मुद्द्याच्या विरोधात काही बोलावयाचे आहे. मागे दादाच्या आजारपणात ते डॉक्टर खोले आले होते. त्यांचे वडील आयुर्वेदाचार्य होते ना? हा मग आम्ही दोघे दादाच्या उशाशी रात्रभर बसलेलो. बर. तेव्हा आम्ही खूप गप्पा मारल्या. तेव्हा त्यांनी सांगितले की नथ, जोडवे, कानातल्या बुगड्या या साऱ्यांना शरीरशास्त्रात काहीतरी कारण आहे. पुरुषांचेही कान टोचतात तेही अशाच काहीतरी कारणासाठी. असे बरेच काही सांगत होते ते. शरीरातील ग्रंथींवर, त्यातून पाझरणाऱ्या रसांबद्दल, रक्ताभिसरणाबद्दल असे बरेच काही सांगितले त्यांनी. आता माझ्या काहीच लक्षात नाही, पण आता शोधून वाचतोच मी. मला डॉक्टर व्हायचंय ना. अगो बाई, हो का? ते तुझे तू बघ, पण आम्हाला जे काही माहिती आहे ते हेच. काय हो वहिनी? बरोबर आहे. आण ती जोडवी इकडे. बरे ताई, हे बघ, हे मंगळसूत्र मी सगुणेसाठी केले हो. बाई, सगुणेसाठी? हो. वा 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 वहिनी, फारच सुंदर आहे हो. ताई काकू, नववधूच्या गळ्यातल्या मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या का असतात? बाई, अरे मेल्या, तूच लग्न करायचे नाहीये ना? हा, मग कशाला उगाच सगळ्या चौकशा करतोयस? आधी लग्न कर, मग सांगते वाट्या उलट्या का असतात ते. काय हो वहिनी? मग ताई, बघ बघ कसं तोंड पाडून बसलंय ते. अरे बाबा, सांगते सांगते हो, वाट्या उलट्या का असतात ते. अरे बाबा, मंगळसूत्रातले काळे मणी असतात ना, ते दृष्ट लागू नये म्हणून असतात हो. आणि 2 वाट्या ज्या असतात ना,
त्या म्हणजे एक माहेरची आणि एक सासरची. अरे दोन्ही घराणी एकत्र येतात आणि मंगल अशा सूत्राने बांधली जातात. म्हणून असतात हो 2 वाट्या. आणि त्या 2 वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू भरावयाचे असते. एका वाटीत कुंकू आणि दुसऱ्या वाटीमध्ये हळद. कुंकू तर शुभ असतेच आणि हळद तर आपण वापरतोच, अगदी वधूवरांना लावण्यापासून ते दुधात घालून पिण्यापर्यंत. हळद औषधी आहे ना. आणि वर्षभरानंतर सासर आणि माहेरचे नाते घट्ट झाले ना की मग वाट्या सुलट्या करायच्या हो, त्या देखील विधिवत. हा, कळले कळले. म्हणजे मुलगी भांडावयास सज्ज होते ना. नाही बघितलेस ना ताई, अगो आज मी सरळ आणि गोड बोलतेय तर हा मेला बाबा वाकड्यात शिरतोय. अरे बाबा, अरे भांडणे असतात म्हणून तो गोडवा असतो ना, पण मर्यादा ती हवीच. जशी भांडणच तशीच गोडव्यास देखील. आणि अरे बाबा, आपले हे सारे दागिने याच मर्यादेची आठवण करून देत असतात हो. आणि मग म्हणूनच 4 चौघात नवऱ्याचा मान राखण्यासाठी एखादी सुभद्रा एखाद्या बाबाला बडवते. असाच असतो रे संसार, असाच असतो. तुला सांगतो गोदे, जसे प्रभू श्रीरामचंद्रांचे सेवक होते ना हनुमान, तसा मी दाखल्या मालकांचा सेवक आहे पांडुरंग. पांडू पांडू म्हणतात मला. अहो बसा 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 बसा. मी की नाही एक निबंध लिहिला आहे, तो कसा उतरला आहे याचा अभिप्राय हवा आहे मला. बसा ना. अहो बसा. मला सांगा हा कसा वाटतोय निबंध ते. अहो रमावहिनी साहेब, आता आम्हाला काय कळतंय त्यातलं. अहो पांडू काका, न कळावयास काय झाले. आणि या गोदाबाईंस तर नक्कीच कळेल, कारण हो निबंधाचा विषयच आहे संसारातील स्त्रियांची कर्तव्ये. हा असं का, मी वाचते. हा, संसारातील स्त्रीची कर्तव्ये जाणून घ्यायची तर स्त्रीची सारी रूपे पाहावयास हवीत. वेदकालापासून स्त्रीस मोठाच मान आहे. माता पित्यांच्या उदरी कन्या जन्मली म्हणजे साक्षात लक्ष्मीच जन्मली असे मानले जाते. तिचे मोठ्या कोडाने लालन पालन करून माता पिता ती सुस्थळी देतात. आपल्या सासरी आल्यावर वडील बायकांच्या हाताखाली गृहकृत्य शिकून ती मोठ्या निगुतीने पार पाडणे हे तिचे महत्वाचे कर्तव्य असते. पती समवेत वडीलधाऱ्यांची सेवा करणे आणि घरात एकोपा ठेवणे हे तिचे परम कर्तव्य म्हणावयास हवे. घरातील साऱ्यांप्रती पत्नी, सून, बहिणी, काकू अशी विविध नात्यांची कर्तव्ये पार पाडल्यावर लेखन वाचन करणे आणि इतर स्त्रियास शिक्षणाचे महत्व समजावून सांगणे, तसेच पीडित स्त्रीस सर्वतोपरी मदत करणे हे आजच्या स्त्रीचे कर्तव्यच आहे असे मला वाटते. अशा प्रकारे आपली कर्तव्ये करीत असता ती एक दिवस माता होते. आपल्या अपत्यांवर वात्सल्याचा वर्षाव करून त्यांचेवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आई म्हणून प्रामुख्याने तिचीच असते. येणे प्रकारे कन्या, पत्नी, सून, आई आणि कालांतराने सासू होऊन स्त्री कुटुंबाचे आपल्यावरील ऋण फेडते व आपली संसारातील कर्तव्ये पूर्ण करते. पांडू काका, कसा वाटतो आहे निबंध. काय सांगू रमावहिनी साहेब, मला तर देवळामध्ये बसून पुराण ऐकतोय असंच वाटत होतं. कानाला लई गोड वाटत होतं बघा. गोदाबाई, अहो तुम्ही काहीच का बोलत नाही आहात. तुम्ही काय बोलत होतात तसं मला तर कुठं बी दिसत नाही. त्याच्या म्हणजे असं हे साजूक तुपातलं गोड गोड जगणं तुम्हालाच ठाव.
ही तर बाई पोटुशी हाय म्हणलं की सासू आणि नंदांचा ससमीरा सुरू होतो. पहिला पोरगाच पाहिजे म्हणून. वंशाला दिवा ना ग. मग त्या दिव्यानं पुढे जाऊन दारू पिऊन पेटाटात लाच मारली आणि वाऱ्यावर सोडलं तरी चालतंय त्यांना. तर पोरगा झाल्याशिवाय सुनेची सुटका नाही. नाहीतर सवत आली चुरावर म्हणून समजा. आणि तशी बी येतील बाई अडकलेली सारखी सारखी बालणपणात आणि पोरांच्या रगाड्यात की नवरोची चालले चुलत चुलत चौथीकडं. पोरगी झाली असं नुसतं ऐकून बेसूत पडतात बाया बालणकडं. पुढे काय वाढून ठेवलंय हे कळतच की. मायेचा काळ झाला. पोरगी झाली तर तिला दूध बी पाजायचं नाही. दुधावरनं सोडवलेल्या नातवाला दूध पाज म्हणते आजी. मग त्या पोरी वाढतात अशा उरलं सुरलं शिळ पाक खाऊन. आणि मग ढकलतात त्यांना पुन्हा बाप्याकडे लगीन लावून 4 पैसे कमवतात. पुढं तिथं बी आयुष्याचं तेच वाटलं. कसला संसार